नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अजितदादांच्या अपघाताला 20 दिवस झाले, पण अजूनही तपासाला वेग नाही. केवळ BSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर हा उशीर होत नाही ना. रोहित पवारांचा मोठा आरोप. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येते त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसते. रोहित पवारांचं वक्तव्य. इंदापुरातील 2012 सालच्या ऊस आंदोलन प्रकरणी 8 गुन्ह्यांपैकी 3 गुन्ह्यात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह एकूण 21 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. न्यायालयाने सुनावणी घेत दिला महत्त्वपूर्ण निकाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मोदींचा पहिलाच दौरा. गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमात मोदी राहणार उपस्थित. भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी तब्बल 9 आणि उपमहापौर पदासाठी 6 जणांकडून अर्ज. महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे काँग्रेसच्या तारिक मोमीन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्हीसाठी नामनिर्देशन दाखल केल्यानं काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं लावलेल्या विजयी किंगमेकर बॅनरवर अज्ञातांनी फेकली शाई. या प्रकारामुळे आगामी काळात कुडाळमध्ये मोठं बॅनर वार होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू अडकले बर्फवृष्टीत. किरण रिजिजू यांनी स्वतः मारला गाडीला धक्का. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वर्सोवा मड येथील विकास कामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणी. मच्छीमारांच्या सुविधांसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा. कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. कसारा ते मनमाड दरम्यान 3रा आणि 4था रेल्वे मार्ग उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी. सुमारे 10,154 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण केला जाणार आहे. कोल्हापुरात महापौर आणि उपमहापौर पदग्रहण सोहळा संपन्न. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती ते मंत्रालय युवकांनी केला सायकल प्रवास. 9 युवकांनी सायकल प्रवास करून अजितदादांच्या प्रदेश कार्यालयात येऊन दादांबद्दल आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि श्रद्धांजली वाहिली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती ते मंत्रालय युवकांनी केला सायकल प्रवास. 9 युवकांनी सायकल प्रवास करून अजितदादांच्या प्रदेश कार्यालयात येऊन दादांबद्दल आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि श्रद्धांजली वाहिली आहे. मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली. 21 फेब्रुवारीला नव्या तारखेनुसार आयोजन. भरती प्रक्रियेबाबतच्या पुढील सूचनांसाठी उमेदवारांनी आयुक्तालयाच्या अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना. जुन्नरमध्ये दुर्ग संवर्धन काळाची गरज या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेसोबत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन. नागरिकांकडून पाहण्यासाठी मोठी गर्दी. विक्रोळी परिसरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या अनधिकृत बांधकामावर म्हाडाकडून बुलडोझर चालवत कारवाई. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. भिवंडीतील धामणकर नाका अंजूर फाटा परिसरात गटर खोदकामामुळे वाहन चालकांसह पोलिसांना वाहतूक कोंडीचा फटका. ठेकेदारानं कोणतीही सुरक्षितता न ठेवता रस्त्यावर खोदकाम केलं असून या खोदकामाचा प्रचंड वाहन चालकांसह पोलिसांना त्रास. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावात सौर ऊर्जा प्रकल्पावरून वाद. ग्रामस्थांकडून अनधिकृत अतिक्रमणाचा आरोप. अनधिकृत काम थांबवावं अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, ग्रामस्थांचा इशारा. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील भडगावमध्ये एका महिलेचा मृत्यू. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव. अखेर पोलिसांनी उघडकीस. 6 वर्षांपासून अनैतिक संबंध असलेल्या प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न. आरोपीला पोलिसांकडून अटक. नांदेडच्या आलेगाव येथे रेड्याच्या टकरीत कार्यक्रमावेळी रेड्याच्या हल्ल्यात एका 10वीच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. बाचोटी गावावर पसरली शोककळा. बीडमधील गोरेवस्ती भागात उघड्या असलेल्या विद्युत रोहित्राला चिटकून एका 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. नातेवाईकांकडून संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तसेच धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत नातेवाईकांकडून आंदोलन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.